घ्या ना साहेब. थँक्यू. मॅडम, रॉकी कुठे आहे? साहेब तुम्हाला माहिती नाही, रॉकी गेली 3 वर्ष जेलमध्येच आहे. खरंच तुम्हाला यातलं काही माहिती नाहीये? नाही साहेब. का पण, म्हणजे तुम्ही असं का विचारताय? काय झालं रॉकीला? 3 दिवसांपूर्वी दुसऱ्या जेलमधून शिफ्ट करत असताना तो तिथून पळून गेलाय. नाही साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, मला यातलं काहीच माहित नाही हो. पण आता कुठे आहे तो? ठीक आहे, आम्ही तुम्हाला फक्त इन्फॉर्म करतोय की त्याने अजून काही खून केले. रॉकीने खून केलेत? काही काय बोलताय तुम्ही? वाटेल ते आरोप करू नका रॉकीवरती, आधीच सांगून ठेवते. विद्या, रॉकी विद्या, असं काही करणं विद्या, बोलू शक्यच नकोस. नाही. पोटच्या पोराप्रमाणे वाढवले मी त्याला, सांभाळलंय. तो विद्या, असं काही करूच शकत नाही. विद्या, तुम्ही सुद्धा ना त्या दुसऱ्या पोलिसांसारखे आहात. त्यांनी असंच केलं हो, होतं. विद्या. उगाचच खोट्या आरोपांखाली अडकवलं विद्या. रॉकीला. तुम्ही सगळ्यांनी मिळून फसवलंय रॉकीला, फसवलंय विद्या. तुम्ही. अहो, बघा नाही काय करताय ते. चल चला मी सांगतो. चल चल. मॅडम सॉरी. मॅडम माफ करा. त्यांच्या भावना समजू शकते मी. आम्ही तुमची मदत करण्यासाठी आलो तिथे. तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही आमच्याबरोबर कॉपरेशन करावं. मॅडम, माझ्या रॉकीसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे हो. गुड. मी काही गोळ्या चेंज करून देतोय, त्या आणा. आपण आशा करूया की लवकरात लवकर रिकव्हरी होईल. मीही तीच आशा करतो. काका, मी यांना सोडून येतो आणि येताना औषध घेऊन येतो. ठीक आहे. या. रॉकी भाई आता परत मला तुझ्या घरी पाठवू नको हा. पोलिसांचा वाच आहे तुझ्या घरावर. हे दादा बरं आहे का रे? हा आता बरं आहे. अरे हा सॉरी, हे घे तुझ्या वस्तू मागायला होत्या ना, त्या सगळ्या ह्याच्यातच आहे. चेक कर तोपर्यंत मी जरा फ्रेश होऊन होता. कोणती ब्रँड आणली रे? अरे चढते तर बसे रे. मला तर कुठली पण चालते रे. ए कमी पी रे, तुला गाडी चालवायची. तिला नंतर ना टेम्पोला मी प्लेन जसं चालवतोय. जमायला बघ रे, काय सांगतोय जमायला. कोण ठोकतय रे? ए बघ रे, कोण आलंय बघ तिकडे. अरे 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 ए कोण रे फुकणीच्या? चैतन्य कॅन्डी पेटवायला माचीस पाहिजे, माचीस. ए नाही रे माचीस. चल निघ. दे नाही भाई, ऐक ना. हे नाही सांगितलं ना तुला, चल निघ. अरे ऐक ऐक. ए कोण रे? बघ रे त्याच्या मायला सारखं खाट 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 करतोय. या तुला म्हणलं ना नाही. चल निघ. अरे पण अरे ए निघ. अग्नी दे ना रे, फक्त माचीस पाहिजे रे. दे ना. अरे ए आता मार कशाला तू, सांगतो तुला. हा त्या आईला तुझ्या. हा?
साहेब एवढीच जमीन आहे माझ्याकडे, तेवढी दया करा माझ्यावर. दया करा. माझ्या आई बाप्पानं माझं नाव दया ठेवलंय. काय दया? पण त्या आईला इथं घंटा दया नाही, घंटा. आमच्या नाना शेठला तुझी जमीन आवडली आहे. आता ती पाहिजे मला. चल सही कर चल. जायला तू मारा याला. चुकीला माफी, गुन्ह्याला शिक्षा. गायकवाड साहेब, काय खाली अजून काही बॉड्या सापडल्यात आणि अँब्युलन्स पण आली. बर. अरे मेरी बुलबुल, जाने जिगर जाने मन, कच्ची खातो तुला या आयलाय फोनच्या. हॅलो, काय साहेब? काय रे भाडकाऊ? कच्ची खा ना मला. जे आयला पनवती. अरे म्हणते काय तुमच्या एकट्या करताच आहे काय? दे. पुढच्या टायमाला पूर्ण पैसे नसतील ना तर माल मिळणार नाही, पहिले सांगतो. हा बोल काळे. गणभाऊ, काय? साहेब फोन. नानाशेठ, काल रात्री त्याला कोणीतरी टपकवला. त्याच्या साईटवरचा माल पण गायब आहे. बहुत नुकसान થઈ ગયા. वनवा पेटल्यावर त्याला शांत करायला पावसालाच खाली यावं लागतंय. येतोय. आय बाबा, अरे बोल ना, काय पाहिलं तू? इला भूत बघितलं का काय तू? एवढा घाबरला? आणि शाणे काय फालतुरी चालली? बंद करा बंक. मॅडम आल्या. आता आमच्या मॅडम आल्या. आता तुझ्या अंगातलं भूत चांगलंच बाहेर काढतील. कसा पोपटासारखं बोलशील बघा. जय हिंद मॅडम. जय हिंद मॅडम. मॅडम, काल रात्री इथे खूप जणांचे मर्डर झालेत. त्यातून या माणसाला तर खूप भयानक पद्धतीने मारलं गेलं. त्या
इट्स नॉट अ मर्डर, इट्स अ रिव्हेंज. रिव्हेंज कसं काय मॅडम? त्यात काय रॉकेट सायन्स आहे गायकवाड? त्याला नीट बघा. टॉर्चर करून मारलाय त्याला, लगेच नाही मारलाय. आणि तुम्ही फोटो नीट काढा, मला क्लोजअप्स हवे. हो मॅडम. गायकवाड, हा मॅडम. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. येस मॅडम. आणि हा कोण आहे? मॅडम हा आय विटनेस आहे कालच्या हत्याकांडाचा. काल रात्री दयाला भेटायला आला होता तो. ताब्यात घ्या त्याला. चल बाबा. ओके मॅम. आणि माझ्याशिवाय कोणी भेटता कामा नये त्याला. येस मॅडम. गायकवाड, मला पंचनाम्याचे रिपोर्ट्स व्यवस्थित पाहिजेत. मला हलगर्जीपणा अजिबात नकोय. लास्ट टाइम यू नो व्हॉट हॅपन. तुमच्यापर्यंत ते सगळे रिपोर्ट्स येतील, मी तुम्हाला सांगेनच. आणि मीडियाशी आम्ही बोलूच परत एकदा. थँक्यू. प्लीज तुम्ही आम्हाला आमचा वेळ द्या प्लीज. थँक्यू. मॅडम पण इथे कुठलीच बॉडी नाही सापडली. काहीतरी गडबड आहे गायकवाड. त्या दयाचं काय? मॅडम हा दया तसा बाहेरून गोरा माणूस आहे पण आतून पूर्णपणे काळा आहे. म्हणजे बिल्डर आहे पण ते फक्त दाखवण्यापुरतं. जमीन बळकावणं, इल्लीगल बांधकाम उभी करणं, खंडणी वसूल करणं हे याचं मेन काम. मग अजून कारवाई झाली नाही त्याच्यावर? नाना मॅडम. नाना म्हणजे? नानाचा राईट हँड होता. कुठे असतो नाना? आता मंत्री साहेब सध्या दिल्लीमध्ये आहेत, इलेक्शनचं काम करतायत. दिल्ली इलेक्शन्स म्हणजे प्रचारासाठी इथे नक्कीच येणार. हो. चला आपणच त्याच्या प्रचाराची सुरुवात करूया. काय? येस मॅडम. कोण? मी आहे विवेक. मी आहे काका. हे काका तुमच्यासाठी आणलंय. तब्येत कशी आहे आता? होती तशीच आहे रे. काका होईल सगळं बरं. आणखीन थोडे दिवस. हा. अरे हे काय दाखवतात टीव्हीवरती? सकाळपासून पाहतोय मी त्या दयाचा मर्डर झाला वगैरे. काका यातला मला पण काय माहिती नाही, आत्ताच कळलं मला. बरं काका मी निघू? निघालास तू? ठीक आहे ये. काका देवावर विश्वास ठेवा, सगळं बरं होणार. मी आहे. कोणी? नानाशेठ चालू इन्व्हेस्टिगेशन चालू. माझा माणूस गेलाय आणि तुझं इन्व्हेस्टिगेशन चाललंय. तुला पण जायचंय का? मी काय करणार नानाशेठ? ती नवीन एसपी आली ना कल्पना मॅडम, तिच्याकडे केस आहे. अरे मग तू काय उपटतोस तिथे? मी काय नाही केलं सर. मला माहित नाही. हा दयाचा मर्डर झाला तिकडे फिरत होता. ऑपोजिशन पार्टीचा माणूस आहे. बोल कोणाला टीप दिली? बोल. मी कोणाला दिली साहेब? आज रात्री त्या पाटीलला बी गाडतो जमिनीत. गणू इलेक्शन आहे, जपून चाल खेळायची. रात्री रिझवी आला होता ना?
द्यायला भेटायला. हा का रे काळे, त्याच्या बॉडी कुठे आहे? त्याची कस्टडी HP कल्पना मॅडमकडे आहे ना. हे काळे, नाना बुद्धिबळातला तो राजा आहे जो चालतो फक्त एकच घर, पण सगळ्या पैदांना चालवतो चौसष्ट घर. 24 तास, फक्त 24 तास. माहिती आहे का मला, तू माझ्यासाठी खूप ऍडजस्ट करतेस. देवाची कृपा कळलं तरी पण रॉकी, आज मी खरंच खूप खुश आहे. आपली लाईफ पण अशीच असेल ना रॉकी? आपण ना रॉकी खूप छान संसार करायचा. तू, मी, दादा, वहिनी, आपण सगळ्यांनी ना एकत्र राहायचं. मला जॉईंट फॅमिली खूप आवडते. ही जी वेळ आहे ना, ती पुढे सरकूच नाही असं वाटतं मला. फक्त तू आणि मी. हे संस्कार केलेत का मी आणि तुझ्या वहिनीने तुझ्यावरती? रॉकी, एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेव, मी सांगतोय ती. प्रत्येक वेळी मारामारी करून प्रश्न सुटतात असं नसतं. कधीतरी शांत डोक्याने विचार करून बघ. लक्षात ठेव, हा तुझा राग आहे ना, या रागाच्या भडक्यातच एक दिवस जळून खाक होशील तू. आणि एवढा जर राग काढायचा ना, तर काढ ना आपल्या करिअरवर, कामावर, प्रोफेशनवर. कर व्यक्त राग. ही सगळी मेडल्स, ही सर्टिफिकेट्स कोणी मिळवली? कुठे तो रॉकी? मला तो जुना रॉकी हवाय. आयुष्यात सेटल व्हायचंय ना? काय केलाय का विचार? आयुष्यात सेटल व्हायचंय? लग्न करायचंय? 2 करायचे आहेत दादा. काय? 2 लग्न. 2 लग्न? हो दादा. का? ते जाऊ द्या ना दादा, खूप भूक लागली आहे. काही विद्या, अगं पोरांना उपाशी ठेवणार आहेस का? आले गरमागरम भजी घेऊन केव्हाची तयार आहे मी. मला वाटलं होतं की आता ओरडा खाऊनच पोट भरले का काय ह्यांचं. बाजूला वा हो. ए घ्या रे, भूक लागली ना. चिकू घे तू पण. ए घे रे. अहो, आज रॉकीवर किती चिडलात तुम्ही. आता मोठा झालाय ना तो. म्हणूनच चिडलो त्याच्यावर. विद्या, सतत मला त्याची काळजी वाटत असते ग, पण त्याचा तो रागीट स्वभाव आहे ना, तो बदलायला हवा. कधीतरी गोत्यात येईल ग तो. आता या वयात त्याने लग्न नको करायला, सेटल नको व्हायला. किती दिवस ही मस्ती करत राहणार आहे? आणि मी तरी किती वर्ष पूर्ण ना त्याला. तुमची काळजी, तुमची तळमळ कळतीये मला. पण रॉकी हुशार आहे, तो होईल सेटल. तुम्ही नका काळजी करू. रॉकी, आज दादा जे काही बोलला त्या गोष्टींचं वाईट तर नाही वाटलं ना तुला? नाही रे, पण दादा नेहमी खरं बोलतो. आता आपल्याला सिरियसली आपली लाईफ सेटल करायला हवी. बरोबर आहे रॉकी तुझं. यार, आमच्या दोघांची आई बाबा आहेत, पण अजय दादा सारखा मोठा भाऊ नाही. त्याच्यासाठी खूप रिस्पेक्ट आहे यार मनात. आज दादा जे काही बोलला ना, पटलंय आम्हाला. लहानपणापासूनच खूप केलंय रे माझ्यासाठी दादा वहिनींनी. आता ना त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. दादा, वहिनी, चिकू यांना खूप खुश ठेवायचं मला. त्याच्यासाठी काहीही करेन मी. तू ना फक्त तुझा राग कंट्रोल कर, मग बघ सगळं व्यवस्थित होईल. तो तर मी आता करणारच. ए रॉकी, वहिनींनी काय भजी बनवली होती यार, मस्त एकदम.
ए हव्या माझ्यासाठी आण ना यार, थोडीशी उरली असतील तर. यार जाम भूक लागली रे, आणि बिस्किट पण संपत आलेत. आमचं काय चाललंय, तुझं काय चाललंय? गप्पास भुक्कड कुठल्या. रॉकी, नाही रे, आता खूप झालंय. उद्यापासून आपल्याला सिरियसली जॉब शोधायला सुरू करावा लागेल. आणि बघ आता, दादाला काहीतरी करूनच दाखवणार. तुम्हाला खूप अवॉर्ड्स आणि सर्टिफिकेट्स जिम्नॅस्टिक्स मध्ये मिळालेत. हो, दॅट्स रिअली व्हेरी गुड. थँक्यू सर. पण तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स नाहीये. येस सर, पण जॉब फक्त एक्सपिरियन्स वाल्यांनाच दिला तर सर आमच्यासारखे नवीन लोक आपलं टॅलेंट कसं दाखवणार? ओके. हॅलो. हाय संजना, कशी आहेस? काय करतेस? काय नाही. बरं ऐक ना, आज तुझ्या आवडत्या रेस्टॉरंटला भेटूया. कशाला? नाही भेटल्यावर सांगतो. आज काय विशेष आहे का? विशेष आहे म्हणून तर सांगतोय. 7 वाजता तुला बरोबर घराजवळ पिक करतो. ओके, तू तयार राहा. हो, मी वेळेतच असते. आणि संजना ऐक ना. काय? आय हेट यू. रॉकी, खडूस. बोलणार आहेस आता तू? रॉकी यार सांग ना, आपण गाडीवर होतो ना, मी तुला तेव्हापासून विचारते काय झालंय काय झालंय. मला जॉब मिळालाय. वाव. अगं शांत, हळू. सॉरी रॉकी, किती Yes. मस्त न्यूज आहे. मी खूप खुश आहे. वेटर, एक व्हेज पिझ्झा, एक चायनीज, एक नूडल, एक व्हेज मंचा सूप आणि मला एक मिनिट. मला जॉब मिळालाय, पेमेंट नाही. हो का? सगळं कॅन्सल, एक व्हेज पिझ्झा. येस मग आता ऐकते मी, पण एकदा तुझा पगार झाला ना, मी अजिबात ऐकून नाही घेणार. माहितीये का मला, तू माझ्यासाठी खूप ऍडजस्ट करतेस. देवाची कृपा, कळलं तरी. मग पण रॉकी, आज मी खरंच खूप खुश आहे. मी पण. आता ना ग लाईफ सेट करायची. दादा, वहिनी, चिकू याच्यासाठी खूप काही करायचं मला. सगळं होईल. आणि माझ्या बाबांना भेटायला कधी येतोयस? येईन ग, 3-4 महिने दे, थोडं सेटल होऊ दे कामामध्ये, मग येतो ना. आणि तसंही तुझ्या बाबांना भेटायचं म्हणजे मला स्वतःच्या पायावर काहीतरी करावं लागेल ना. ते तर आहेच. मग बरं ते जाऊ दे, हे तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. वाव, रॉकी किती गोड आहे हे. आवडलं तुला? खूप छान आहे. आपली लाईफ पण अशीच असेल ना? हो, अशीच. म्हणत होतीस ना, वेळ झाला. बघ आलं तुझं काय. नीट उतारा. चल आता लवकर हक्कर, नाही तर कोणीतरी बघेल. काय लवकर हक्कर? रोजच येतो ना तुम्हाला इथे सोडायला. अगं रॉकी, मला नाही जायचं घरी. तू सोबत असला ना की जी वेळ आहे ना ती पुढे सरकूच नाही असं वाटतं मला. फक्त तू आणि मी. अगं तसंही आपण रोज भेटतोच ना. भेटतो ना आपण रोज. मी कुठे नाही म्हणते, पण त्यासाठी ना तुला काही करावं नाही लागत. मला रोज नवीन खोटं बोलावं लागतं. तुला माहितीये, मी अशी छान रेडी होऊन निघते ना, तेव्हा आई मला म्हणते वा आज कुठे चालली. तेव्हा मी म्हणते आज याचा बर्थडे, उद्या तिचा बर्थडे. त्या अक्षयचा बर्थडे तर मी वर्षातून 3 वेळा सेलिब्रेट करते. रॉकी, मला तुझं नाव सांगून घरातून बाहेर पडायचंय, एकदम बिनधास्त, जिथे मला कुणीच प्रश्न नाही विचारणार. पण कधी होणार आहे सगळं? आता. काय? चल घरी, आज बोलूनच टाकतो. वेडा मुलगा. मी माझ्या मनात काय ना ते सांगत होते फक्त. मी पण माझ्या मनाचं होतं तेच बोलतोय. रॉकी, माझ्या मनात ना फक्त तुझाच विचार चालू असतो रे. संजना, तुझा प्रत्येक विचार खरा करण्यासाठीच तर मी जगतोय. चल आता लवकर, नाहीतर घरचे बघतील. बाय बाय. तुला काही वाढू का? बाबा, सकाळी मॅच पाहिली का? काय खेळला ना धोनी. अरे फर्स्ट क्लास. क्रिकेट राहू द्या, आधी जेवून घ्या. तू थांब दे जरा, तू तर नेहमीच आहे. आली. अगं ये आली ग आली. अगं तुझी वाट पाहून शेवटी आम्ही जेवायला बसलो. काय घेऊन आली असते? काय ग, तुला रोज रोज अशी छान छान प्रेझेंट्स देतो कोण? बाबा, माझ्या फ्रेंड्स, क्लोज फ्रेंड्स येतात. क्लोज फ्रेंड्स. हो.
एकदा भेटलं पाहिजे तुला क्लोज फ्रेंड्सला. ग्रेट आयडिया आहे. तू एक काम कर ना, सगळ्यांना घरीच बोलव, म्हणजे सगळ्यांनाच भेटता येईल. खरंच संजना, बोलव ना सगळ्यांना एकदा. हो बोलवते ना, तुला बघते नंतर. एक भांड्यानंतर आधी जेवायला बस. नाही आई, मला भूक नाहीये. आजकाल ही रोज बाहेर खाऊन येते. हा, हे बाहेरचं जेवण हायजेनिक नसतं. हा हो बाबा, बाबा मी आले. अरे, 2 मिनिटात आले. संजना. 2 मिनिटात. संजना अगं हॅलो, 1 मिनिट घे. थांब, थांब. लेकीच्या पायात आता लग्नाची बेडी अडकवा, म्हणजे ठिकाणावर येईल. लग्न लहान आहे ती अजून. सोड ग उगीच बाबा ते राहू द्या हो. उद्या मॅच आहे ना, ती नक्की बघा. अरे फक्त बघणार ना, क्रिकेट आणि मग काय. क्रिकेट, लेकीची चिंताच नाही. माझा विश्वासच बसत नाहीये, तू असं वागूच कसं शकतेस? तुला माहितीये बाबांना कळलं तू लव्ह मॅरेज करतेस तर त्यांना किती मोठा धक्का बसेल ते. हे बघ रॉकी, माझा या लग्नाला विरोध आहे. आणि संजना, यापुढे तू रॉकीला भेटायचं नाहीस, आणि रॉकी तू पण संजनाला भेटायचं नाहीस. अरे पण दादा माझं ऐकून. संजना, राहुल, अरे यार मी संजनावर खूप प्रेम करतो यार. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. हे संजना तू रॉकी. सांग ना. रॉकी, तू मला विसर आणि आपल्या प्रेमाला पण विसर. सॉरी सॉरी. हे बघ, हा सगळा प्लॅन हिचा होता. अरे रॉकी यार, तुझं हिच्यावर प्रेम आहे, हिचं तुझ्यावर प्रेम आहे, आणि तुम्ही घरी सांगून लग्न करताय ना, मग आमचा विरोध का असेल? अरे आम्हाला आवडेल तू आमचा फॅमिली मेंबर झालास तर. तुला माहितीये का, आई बाबांचं पण लव्ह मॅरेज आहे. खरंच? हो. हे बघ, तू असं कर, तू परवा घरी ये, तोपर्यंत बाबा पण सातारावरून येतील, त्यांना पण सरप्राईज असेल ना. चल मी निघतो, मला नाना शेट्टी कंपनीत बोनस वाटप करायला सांगितलंय. यार तू लकी आहेस रे राहुल. अरे तुला नाना शेठच्या कंपनीमध्ये जॉब आहे यार. रॉकी, तू पण काय कमी लकी नाही असा. संजन आहे तुझ्यासोबत. चल बाय. चल बाय. टेक केअर. बाय. लवकर घरी या संध्याकाळी. हो. बाय. सॉरी 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 सॉरी. कसं घाबरवलं ना तुला? तुला काय वाटतं रे? फक्त तूच मला घाबरवू शकतोस, मी पण काही कमी नाहीये. हो हो बाई, तुम्ही महान आहात. बरोबर. लग्नानंतर पण असंच करायचं हा? हो का? हा. संजना बघ ना, आता मला नोकरी लागली आहे, आता आपलं लग्नही होईल. खरंच आता एक एक स्वप्न पूर्ण होत चाललंय. खरंच जगायला किती मजा येते. आपण ना रॉकी खूप छान संसार करायचा. तू, मी, दादा, वहिनी, आपण सगळ्यांनी ना एकत्र राहायचं. मला जॉईंट फॅमिली खूप आवडते. आणि हो, मी महत्वाचं कसं विसरू शकते, आपला बेडरूम. त्याला मी सजवणार, छान असं पिंक कलर लावणार, खूप छान सगळं घर रंगवायचं. तू डब्बा खायचा, तो पण माझ्या हातचा बनवलेला. आणि हो, जिम मध्ये दुसऱ्या मुलांकडे बघायचं नाही. 1 2 3 4 5 कम ऑन 6 7 8 9 10. अरे बाबा घे ना तो फोन, मगापासून वाजतोय. घे 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 फोन घे. ओके सर, थँक्यू. हॅलो. हा बोल. काय करतोयस? झोपा काढतोय. काय? अरे जिम मध्येस ना, काम करतात तेव्हा झोप थोडी काढतात. अगं संजना, मी बिझी आहे, आपण नंतर बोलूया का? नाही, बोल ना माझ्याशी थोडा वेळ. अगं मी नाही बोलू शकत. मला तुझी खूप आठवण येते रॉकी. मग मी काय करू? अरे ते जाऊ दे. मी आणि दादा ना इथे तुझ्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये आलोय. तू पण ये ना जेवायला. अगं संजना, मी नाही येऊ शकत, मी कामामध्ये आहे. तुला कळतंय का? तू का चिडतोयस? अगं मी कुठे चिडतोय? तू का भडकतोयस माझ्यावर? अगं मी कुठे भडकतोय? रॉकी तू का ओरडतोयस? अगं मी कुठे ओरडतोय? मला नाही बोलायचं तुझ्याशी, आणि मी अजिबात बोलणार नाहीये. तू फोन केला ना तरी पण मी बोलणार नाहीये. बाय. काय झालं सर? अरे मी तुला एकदा ट्रेन करेल ना, तर तुझी बॉडी आर्नॉल्ड सारखी बनेल. पण या मुलींना ना, माझी बॉडी सर? हा तुझी तर बनवतोच रे. काय ग, कशाला त्या बिचाराला ओरडतेस? कामात आहे ना तो. बिचारा? मग दादा तो काही बिचारा वगैरे नाही. आणि असं पण मला मजा येते त्याला पिडायला. चल ऑफिस मध्ये जाऊया, माझं एक काम आहे 5 मिनिटाचं, मग तिकडून घरी जाऊया. घरी? हा. अरे दादा तू मला बोलला होतास ना की तू मला ड्रेस घेऊन देणार आहेस. तू प्रॉमिस केलं होतस मला. तुझ्या लक्षात आहे अजून? हो. बरं चल. कशी? चल.
संजना उचल ना फोन. संजना राहुल 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 काय झालं राहुल राहुल आई 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 माणसं राहुल आई हॅलो काय सर? हा काय रे मोहिते? इथे एक लफडा झालाय. काय झालं रॉकी संजना संजना तुला काय नाही होणार संजना 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 उठ ना संजना संजना बोल ना माझ्याशी तुला हवं तसं वाट संजना उठ ना बोल माझ्याशी संजना संजना बोल ना माझ्याशी संजना उठ ना संजना उठ ना संजना संजना बोल ना संजना पोरीचा रेप करतो आणि पोलिसांवर हात टाकतो. तुला दाखवतो फार खाऊ आता. दादा एक मिनिट ऐका ना. दादा दादा नमस्कार. काय काय काम आहे? चला निघा. एक मिनिट दादा मला एकदा त्याला भेटू दे ना. अरे पण कोण तू? कोणाला भेटायचंय? रॉकी. त्याला भेटता येणार नाही. पण का साहेब? चोरी, खून, बलात्कार आणि पोलिसांवर मारहाण असे गंभीर स्वरूपाचे मोठे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. कळलं का? अहो काळे साहेबांनी सांगितलंय त्याला कोणाला बी भेटू द्यायचं नाही. चला निघा. ओ साहेब रॉकी असा मुलगा नाही समजलं का? तो कसा आहे कसा नाही ना ते काळे साहेब चेक करतायत. कळलं? हो साहेब तुम्ही चिडू नका. फक्त 2 दिवस शनिवार रविवार काळे साहेब त्याला बराबर चेक करणार. कळलं? आता निघा.
सही कर. हा दया भाऊ बोल काळे. फसला गुन्हा कबूल करायला तयार नाही. तू ना काळ्या पायी आणि बाटलीमध्ये चोचा झालायस. तुझ्याकडनं घंटा होणार नाही. चाले चल चल. अरे काळे जरा दमानी घे ना, अशा काय करते? कर कर दयाबाई 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 तुझ्या तुकडे तुकडे करीन तुझे. आणि तुझे एकट्याचे नाही, तुझा भाऊ आहे ना, वहिनी आहे, एक पोरगे पण आहे. नाव काय? चिकू चिकू. गळा कापेन तिघांचा आणि त्यानंतर मारीन तुला. सही कर. सही कर. भाई शांत हो जाओ, शांत हो जाओ, आप शांत हो जाओ. मैं बात करतो. हे बाळा, वेदा माणूस आहे, त्याला सगळ्याची माहिती आहे. त्या 3 जीवांच्या मर्डरच्या बाप तुझ्या डोक्यावर घेऊ नकोस रे. रुको रुको. मी शब्द देतो, त्याला काय होणार नाही, तुला काय होणार नाही. हा, मी शब्द देतो. उठ उठ उठ. चल 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 चल. सही कर. चल चल. अरे नाही, करतो करतो. घे रे. पेन दे. नाही अंगठा लाव. अंगठा. हा लाव लाव लाव. हा घे. कर लाव बेटा. लाव लाव. शांत. पण आयुष्यात पहिल्यांदाची केस पाहिल्या. गर्लफ्रेंडवर रेप केला म्हणून बॉयफ्रेंड आतमध्ये. राकेश पवार उर्फ रॉकी याला हे कोर्ट आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. सर आता काय करायचं? मी आता अजिबात काही करू शकत नाही. तुमच्या भावाने सगळे गुन्हे कबूल केले, मी काय करणार? नाही मान्य आहे मला, आम्ही नाही म्हणत नाही आहोत, पण तू निर्दोषी याचा तरी विचार. निर्दोष? मग जावा वरच्या कोर्टात. तेवढी आमची परिस्थिती नाहीये, तुम्ही समजून का घेत नाहीये? एक काम करा, मला माफ करा. चला निघा आता. एक माणुसकीच्या नात्यानं तर करा. त्याने रॉकी असं करू शकत नाही. पण त्याने गुन्हे कबूल केले, मी काय लहानपणापासून करू? मी त्याला. चला, चला, आणि निघा. दादा रॉकी रॉकी थांबा हो साहेब, 2 मिनिटं भेटू द्या फक्त. पप्पा काका कुठे चाललाय? बाळा तो काका घरी का नाहीये? येणार आहे. पोलीस काकांना कुठे घेऊन चालले? काका लोकांना जाऊ. काका घरी चल ना. कुठे जातोस? काका घरी का नाहीये? मस्त गरम गरम नाश्ता आणलाय. लय उपकार झाले बाबा. जा लाव तिथे जा. हो लगेच लावतो. रॉकी का रे, झोपला नाही का रात्रभर? चांगला टीव्ही लावून झोपला होता माहितीये. पक्क्याचा फोन. हा पक्क्या, काय रे, काय टिप आहे? हा पूर्ण करायचं, पूर्ण एकदम पूर्ण करायचं. बरोबर, ठीक आहे. आणि नीट पाहिजे काम सगळं. हा आणि काय बघतेस? काय हँडसम आहे, काय बॉडी आहे. कोणाची? माझी? चल चल चल. रॉकी ये नाश्ता करायला. ठीक आहे, तू तिथलं सगळं हँडल कर, इथलं मी जे काय ते बघतो. बरं आहे ना? चल ठेव फोन. घरातले कसे आहेत रे? दादा, वहिनी, चिकू? बरे आहेत सगळे. रॉकी बाय, एक लोचा झालाय. काय? दया मर्डर केसचे बाहेर जामच बवाल झाले. आणि त्या मुली? त्या मुलींचं टेन्शन तू नको घेऊ रे, त्या पोचल्या आपापल्या घरी.
एक बार जग्गू ने कमिटमेंट कर दी ना तो फिर वो अपनी आई की भी नाही सुनता. फक्त बाहेर तूच एक मोठा प्रॉब्लेम करून ठेवलास. त्या दळाला टपकवताना तू एका माणसाला सोडला, आठवते तुला? त्याच्या मागे आता नाना हात धुवून लागलाय आणि तो काळे त्याच्या तर आईचा घर आहे, तो त्याला लॉकअप मधून ठस करणार आहे. त्याआधी काळेलाच. अरे कालच दयाला आणि लगेच काळे. तुला असं वाटत नाही का आपण खूप घाई करतोय? ऑलरेडी खूप लेट झालाय. 3 वर्ष वाट बघतोय. जग्गू, काळे, डन. काय साहेब? तुझा 2 बाटल्या घेऊन पटकन जा. साहेब ढाबा बंद झाला. हा? बंद झालाय साहेब ढाबा. हे बाडकाव, ओळखतो ना मला? हो. जा. नाही कधी नाही सुधारणार ही लोक. कशी आहे साहेब? फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास असणारच ना, पहिल्या धारीची आहे. तुझ्या नाही. देऊन टाक. गर्लफ्रेंड वर रेप केला म्हणून बॉयफ्रेंड आतमध्ये. बाई, ओ बाई, काय करता तुम्ही इथे? काम करते. रात्रीचं काय काम करता जरा आम्हाला पण सांगा. ओ काय बोलताय काय तुम्ही? काय बोलताय म्हणजे काय? इथे एवढा मर्डर झालेला आहे, आम्ही विचारणार ना तुम्हाला. आम्ही पोलीस आहे, आम्ही नाही विचारणार तर कोण विचारणार? बरोबर की नाही? हो बरोबर बरोबर. राणे सर काय म्हणत चालली? सर काय? आय विटनेस. हे बघा बाई, तुम्ही घाबरू नका. तुम्ही जे काही बघितलं असेल ते सगळं खरं खरं सांगा. हो साहेब. यांना पोलीस स्टेशनला घेऊन जा. हो सर. स्केच आर्टिस्टला जे सांगायचं आहे ते समजावून सांगा. हो सर. चला बाई वाडेवर. राणे. सॉरी सर. सावंतबाई, हो साहेब. यांना घेऊन जा. चला. नक्की ना? हो नक्की, हाच होता. रिजवी, तुम्ही बरोबर सांगताय ना? हो, हाच तो. जोशी सर. स्केच बनलेत? हो. हे काळेचं आणि हे दयाचं. एक्झॅक्टली मॅम, मलाही हाच डाऊट होता.
दया नानासाठी काम करतो आणि काळे सुद्धा. म्हणजे ही लिंक आपल्याला नानापर्यंत नेणार. आपल्याला नानाला भेटलं पाहिजे. येस मॅम. पण त्याआधी ह्याला शोधा. शुअर. डायरेक्ट आपल्या गँग वरती हल्ला, धंद्यामध्ये नुकसान. कोणामध्ये एवढा हिंमत आला? नानाशेठ, नानाशेठ, काहीतरी करा. प्रणव, 1-2 प्यादे मेले म्हणून हा राजा घाबरणार नाही. नाना असा राजा आहे जो आपल्या शत्रूला काही कळायच्या आत चेकमेट करतो. पोलिसांनी रॉकीचा स्केच पण तयार केलाय. रॉकी यार काहीतरी बोल प्लीज. पुढे काय करायचं आपण? अरे जग्गू उठ ना. अरे बोल ना त्याला काहीतरी. रॉकी बाय, आपला पुढचा प्लान काय? गणू. डॅन. अरे गायकवाड ऍड्रेस बरोबर आहे ना? पत्ता हाच आहे मॅडम. रॉकी इथेच राहतो. त्याचा भाऊ आणि त्याची वहिनी राहतात तिथे. नमस्कार साहेब. नमस्कार. अग्नी आहे तुमच्याकडे? काय अग्नी काय? माचीची काडी हो. ते चैतन्य कांडी पेट. सर सर मी काय बोलतो ते काय? ह्या तुमच्या नवीन मॅडम आहेत काय? अजय पवार. हो मीच. घ्या ना साहेब. थँक्यू. मॅडम, रॉकी कुठे? साहेब तुम्हाला माहिती नाही? रॉकी गेली 3 वर्ष जेलमध्येच आहे. खरंच तुम्हाला यातलं काही माहिती नाहीये? नाही साहेब. का पण? म्हणजे तुम्ही असं का विचारताय? काय झालं रॉकीला? 3 दिवसांपूर्वी दुसऱ्या जेलमधून शिफ्ट करत असताना तो तिथून पळून गेला. नाही साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. मला यातलं काहीच माहित नाही हो. पण आता कुठे आहे तो? ठीक आहे, आम्ही तुम्हाला फक्त इन्फॉर्म करतोय की त्याने अजून काही खून केले. रॉकीने खून केलेत? काही काय बोलताय तुम्ही? वाटेल ते आरोप करू नका. रॉकीवरती आधीच सांगून ठेवते. रॉकी असं काही करणं शक्यच नाही. पोटच्या पोराप्रमाणे वाढवले मी त्याला, सांभाळलंय. तो असं काही करू शकत नाही. तुम्ही सुद्धा ना त्या दुसऱ्या पोलिसांसारखे आहात. त्यांनी असंच केलं होतं. उगाचच खोट्या आरोपांखाली अडकवलं रॉकीला. तुम्ही सगळ्यांनी मिळून फसवलंय रॉकीला. फसवलंय तुम्ही. बघा नाही काय करताय ते. चला मी सांगतो. चल. मॅडम सॉरी. मॅडम माफ करा. त्यांच्या भावना समजू शकते मी. आम्ही तुमची मदत करण्यासाठी आलो तिथे. तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही आमच्याबरोबर कॉपरेशन करावं. मॅडम, माझ्या रॉकीसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे हो. गुड. मी काही गोळ्या चेंज करून देतोय, त्या आणा. आपण आशा करूया की लवकरात लवकर रिकव्हरी होईल. मीही तीच आशा करतो. काका, मी यांना सोडून येतो आणि येताना औषध घेऊन येतो. ठीक आहे. या. रॉकी बाय, भाई आता परत मला तुझ्या घरी पाठवू नको हा. पोलिसांचा वाच आहे तुझ्या घरावर. हे दादा बरं आहे का रे? हा आता बरं आहे. अरे हा सॉरी, हे घे तुझ्या वस्तू मागायला होत्या ना त्या सगळ्या ह्याच्यातच आहे. चेक कर तोपर्यंत मी जरा फ्रेश होऊन होता.
हे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत ना? हा साहेब, ह्याच्यावरती तुमच्या सह्या हव्यात. व्यवस्थित चेक करा आणि कुठे सह्या पाहिजे असतील तर सांगा मला. ठीक आहे. जय हिंद सर. जय हिंद. बसा. सर ऍक्च्युली गणू एक कडक कॉफी सांग. कदम. हो सर. सर ऍक्च्युली काय झालंय की एक 1 मिनिट आणि 1 चमच साखर. 1च चमच. बोला. बोलू सर. सर ऍक्च्युली अरे सॉरी, 2 घ्या ना चहा घ्या. नकोय सर. तुम्हाला हवाय? नाही मॅडम. नकोय सर. सर जे 2 मर्डर झालेत त्यापैकी एक आहे दया सर, बिल्डर आहे. कोण कोण आहे रे हा दया? तुम्ही त्याला व्यवस्थित ओळखता सर? मला माहिती नाही, मी नाही ओळखत त्याला. अच्छा बरं सर, जो दुसरा मर्डर झालाय त्यांचं नाव आहे इन्स्पेक्टर काळे. तेही तुम्हाला चांगल्या परिचयाचे आहेत. मला माहिती नाही मॅडम. हजारो लोक मला रोज भेटतात, मी त्यांना मदत करतो. आता कोणाकोणाला लक्षात ठेव? इम्पॉसिबल. नाही सर, बरोबर आहे तुमचं. पण काय आहे ना की ह्या मर्डरच्या सगळ्या लिंक्स तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात. म्हणून मला असं वाटत होतं की तुम्ही पोलीस प्रोटेक्शन वाढवावं. काय मॅडम, काय होतं त्या पोलीस ऑफिसरचं नाव? काळे. हा काळे. तुम्ही त्याला प्रोटेक्ट नाही करू शकला. काय मॅडम, सांगा त्यांना. नाही सर. निघतो मी. हा बोला पाटील. हा इलेक्शनची तयारी सुरू आहे. हो भेटतोच मी तुम्हाला. हे लोक दिसतात ना, ते आमच्या प्रोटेक्शन आहे. तुम्हाला प्रोटेक्शन हवं असेल तर सांगा, पाठवून देतो डिस्काउंट मध्ये. आता काय रिकाम्या सोफ्याची बोलणार? निघा ना, किती लोचटपणा करता. निघा. मॅडम कुठेस तू? मी तेच चाळीच्या गेट जवळच आहे. बर, पोलिसांचं काय? त्यांची नाईट ड्युटी सुरू झाली, झोपले ते. नक्की? आपण जायचं कसं? तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मस्तपैकी स्कूटीचा जुगाड केला ना मी. ते पोलीस सायरनचा आवाज आला ते आपल्यासाठी नाही रे, ते ग्राउंड फ्लोअरला नवरा बायकोंची रोजची नाटक आहेत, त्यांच्यासाठी आलेत ते. तुम्ही नका त्यांचं टेन्शन घेऊ. इथे तुम्ही या दादा. आम्ही खाली जाऊन बघतो. ओके, लवकर या. चल रे. नंबर मी फोन केला. हा माझ्यावर डाऊट घेतोय. वाचवा मला या डुकरापासून. हा म्हणतो मी तरुण पोरांच्या प्रेमात पडते. टाकेल तुला. तुम्हीच सांगा, मी दिसते का तशी? नाही मुळीच नाही. यांच्याच मनात खूप डाऊट आहे. मी जर अशी तुमच्या जवळ आली तरी पण त्यांच्या मनात डाऊट येणार. मी असा हात धरला तरी पण त्यांच्या मनात डाऊट येणार. आणि अशी जर तुम्हाला किस केली तरी पण त्यांच्या मनात डाऊट येणार. तुम्हीच सांगा, वाटते का तशी मी? हे किती तुझी बायको सोजवळ, प्रेमळ, गोंडस. हा छान आहे रे. राणे तुझी बायको आली बघ. कुठं कुठं फाटली ना? फाटली ना? आता जर का परत तू ह्याच्या जवळ गेलास आणि चुकून असा हात ठेवलास तर मी खरंच तुझ्या बायकोला नाव सांगेन. तो आलो साहेब हात. ए परत तिला हात लावायचा नाही. हा नको लावडे हात हिला. काय चल चल. आता डाऊट नाही घेणार तुझ्यावर.
आज पोलीस आले होते घरी. तुमची चौकशी करत होते. त्यांना 2 साक्षीदार मिळाले ज्यांनी तुला ओळखलंय. एसपी कल्पना मॅडम. मला ती बाई अत्यंत प्रामाणिक आणि हुशार वाटली. सगळेजण काळजी घ्या. त्या बाईचा काही भरोसा नाही रे. ती कधी तुमच्या लोकांचा तुम्ही जेवून घ्या. मी जरा फ्रेश होऊन आलो. दादा, दादा, तुला जे सांगायचं होतं ना ते अगोदरच मी तुझ्या डोळ्यात बघितलं होतं रे. रॉकी, मला विद्या आणि संजनाबद्दल सगळं सांगितलं होतं रे. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गेल्या 3 वर्षात मी संजनाच्या घरी वरचेवर गेलो होतो, पण तिकडे मला कोणीच भेटलं नाही. ज्या दिवशी कोर्टात तुला शिक्षा झाली ना, त्यानंतर ते लोक गायबच झाले. मी माझ्या परीने शोधण्याचा खूप प्रयत्न केला त्यांना, पण मला काहीच कळलं नाही त्यांच्याबद्दल. दादा, मी खूप थकलोय रे. मला खरंच कळत नाहीये की मी बरोबर करतोय की चूक. रॉकी, एक सांगू? ज्या दिवशी माझ्या डोळ्यात तुझ्याबद्दल राग दिसेल ना, त्या दिवशी समज तू चुकतोयस. थकलोय दादा. तू झोप शांतपणे. खूप थकलोय. अरे भालो. अरे सांभाळ. अरे ओके, मी ओके. अव्या रुपया, मागाची तुमचा तो अजय दादा आला होता ना, केवढा प्रेम करतोय यार तुमच्यावर तो अजय दादा. लय भारी वाटले यार बघून असं. आपला एकच मोठा भाव आहे, सुलतान भाई. सुलतान भाई. यार जग्या, तू नेहमी सुलतान भाई सुलतान भाई सुलतान भाई असं बोलतोस. यार सांग ना मला जेलमध्ये काय झालं ते. सांगतो. ज्याला लोक रेंटवर घरात राहतात ना, तसं मी जेलमध्ये राहिलं. दर 11 महिन्यानंतर माझी दुसऱ्या जेलमध्ये ट्रान्सफर करायची. त्या नशिबाचा भाग बघा, माझी आणि रॉकीची एकाच जेलला ट्रान्सफर झाली. जायला त्याचा मॅटर कळला आणि डोक्याची तारच सटकली. तुम्हाला सांगतो, मी तर ना चान्सच बघत होतो त्याचा गेम करायचा. सॉरी. प्रत्येक वेळी जिथे भेटेल तिथे त्याला मी नडत होतो, पण साला आपल्याला तो नाडायला तयार नाही. पण एक दिवशी मला तो चान्स मिळाला. रहीम चाचा, काय झालं? तबीयत ठीक नहीं है का? मैंने इंसुलिन ली है, मुझे बहुत भूख लगी है. मग जेवून घ्या. नहीं, जब तक सुल्तान नहीं आ जाता किसी को खाना नहीं मिलेगा. असं कसं नाही देणार ते? थांबा, मी आणतो. नहीं, रुको रुको. तू तर जास्त शानपट्टी करायला लागला रे. सुलतान भाईच्या आधी जेवण घेतोय. हे सगळे उभे ते काय येडे म्हणून उभे? हात सोड. नाही सोडत. हात सोड. घे, सोडला.
काय तुझे हातपाय तोडले ना भ्याने रोग. सुलतान भाई आपल्याला तर सुलतान भाई त्या झिंगूरने आपल्यावर हात उचलला. सुलतान भाई हाच तो शाना ज्याने आपल्या पंटर लोकांना फाडला. अरे तुझ्या जग्गोर पण ह्यानेच हात उचलला. आपल्याला काय ऐकायचं सुलतान भाई ह्याचे हात पाय तोडायचे. ये मेरे लिए खाना ले रहा था. खा ले. शुक्रिया बेटा. सुलतान भाई जेलर साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. नाव रॉकी. हा जेवढा बाहेरून शांत दिसतोय तेवढा आतून नाही. पण माझी हिंमत होत नाही त्याला सगळं खरं सांगायचे. तुझा आणि माझा दुश्मन एकच आहे. पण याला बोलता केला पाहिजे. ते कसं करायचंय ते तू बघ. तुला याच कामासाठी इथे शिफ्ट केलंय. जेलरने सांगितलं मला तुझ्याबद्दल सगळं. लेकिन सुल्तान का एक उसूल है, जब तक वो सामने वाले के मुंह से अपनी कहानी नहीं सुनता यकीन नहीं करता. देख तेरा और मेरा दुश्मन एक ही है. नाना बोल काय झालं होतं. भरोसा कर सुल्तान धोखा नहीं देगा. शपथ दादा कसलं सुंदर ऑफिस आहे. मग आणि ती बघ ती माझी केबिन ना. छान आहे. दादा वॉशरूम ते बघ तिकडे समोर आहे. वर जा राईट साइड. हा, हा. मी केबिन मध्ये बसलोय तिकडेच ये. हो बोनसच्या फाईल कुठे ठेवल्यात. संजना काय झालं काय झालं. दादा तू बघ ना. तू बघ. हे स्ट्राईक पण कधी संपणार आणि कधी. ए माल बराबर आहे का चेक कर. माल तो बराबर है. मैं क्या बोल रहे. गणू सेठला फोन लाव आणि इथून हा माल काढायला सांग. चायला ट्रान्सपोर्टची स्ट्राईक पण आजच व्हायला पाहिजे होती का. तेच ना भावा. पण आपले गणू सेठ चांगले म्हणून सगळं सांभाळून घेतात. नाहीतर दया सेठ आणि नाना सेठने आपली बरोबर वाजवली असती. हे स्ट्राईक पण कधी संपणार आणि कधी आपण इथून माल बाहेर काढणार काय माहिती. हा थांब मी गणू सेठला फोन लावतो. सगळं सांगतो त्यांना. चल.
थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कोऑपरेशन. आणि फक्त जायच्या आधी मला तुमचा पत्ता आणि नंबर देऊन जा. नाही इनकेस काही चौकशी करावी लागली तर असलेला बरा ना, नाही का? नक्की. चलो थँक्यू. मोहिते. नाव राहुल देशमुख. दादा मी आले, बाबांचा फोन आहे. बरं बरं. सेक्टर 16 बंगलो नंबर तुम्हाला 32. काय गरज होती तिथे जायची? तुम्ही निघून यायचं होतं ना. तुम्हाला काय झालं असतं तर? आई दादा होता सोबत. तुम्ही ना सांगून ऐकणार नाहीत. चल तयार हो, रॉकी यायचंय ना. अरे हो, विसरलेच मी. मी विचार करते की आपण नको बोलूयात त्याला आज. आधीच इतकं सगळं झालं ना, माझा मूड खराब झालाय सगळा. हे बघ, गेली 5 वर्ष रॉकी वाट बघतोय बाबांना भेटायची. तू बाबांना सरप्राईज देणार आहेस ना. चल तयार हो. हे संजना ऐक ना, आपला दिवस खराब झालाय ना, त्याचा नको, येऊ दे त्याला. संजना मला ना काहीच कळत नाही काय करू, पण तुम्ही दोघं म्हणताय तर येऊ देत त्याला. रॉकी आला ना की तुझाही मूड एकदम ठीक होईल. जा फ्रेश हो, तयार हो छानपैकी. मी जेवणाचं बघते रे. अरे साहेब तुम्ही नमस्कार. या ना. डिस्टर्ब तर नाही केलं? अजिबात नाही, या या. अरे इथे याचं कारण म्हणजे मला अजून काही डिटेल्स हव्या होत्या. ओके. राहुल कोण? नमस्कार. ही माझी आई. बरं. आणि हे काळे साहेब, मगाशी म्हणालो होतो ना मी, ते हेच. ओ काय घेणार? चहा कॉफी? चहा चालेल. आलेच. दूध जास्ती, साखर कमी. अहो मग पोलिसांचं जेवण आहे ते. या साहेब. बसा. वा. बोला ना साहेब. मस्त. अरे बापरे, मराठी माणसाच्या घरी झुंबर. काय ना साहेब, हे घर वडलोपार्जित आहे. मग बाबा रिटायर झाले, त्यातनं जे पैसे आले ना, त्यात आम्ही रिनोव्हेट करून घेतलं. काय काय करायचे बाबा? बाबा प्रोफेसर होते. बरं. बरं मला एक सांग राहुल, आता हा जो तुझा बॉस आहे नाना शेठ, हा जर ह्या केस मध्ये इन्व्हॉल्व असता तर मग तुझं काय स्टँड असता? जरी नाना शेठ इन्व्हॉल्व असतील ना, तरी मी मागे हटणार नाही. करेक्ट. व्हेरी गुड. अरे नाना पानापेक्षा कायदा श्रेष्ठ आहे. माझंही तेच मत आहे. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हेगाराला शिक्षा होणारच. सत्य आहे. अरे आलो, एक मिनिट. हा नानाच्या विरोधामध्ये बोलणार? हा? काय केलं? नाना शेठची मज्जा. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. यत्र ईदास्तु न पूजन्ते सर्वास्तु प्रार्थना क्रिया
आणि पहिल्यांदाच सुलतान भाईच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं. बहुत अरसे बाद किसी और के लिए आंखों में आंसू आए हैं. इन्हें जाया नहीं जाने दूंगा. दानामुळे माझी बायको गेली. सगळी माणसं गद्दार निघाली. नादांनी अडकवलंय मला. नाना तेरा भी दुश्मन है और मेरा भी. तू बदला लेना चाहता है ना? लेगा बदला? मारेगा, तोडेगा. तू अपनी तयारी सुरू कर. तुझी जेलमध्ये सगळी व्यवस्था मी करतो. जग्गू. हा सुलतान भाई. तयारी सुरू कर. जग्गू फोन लाओ दयाला. हाँ सुल्तान भाई. दया को बोल लड़की को टपका दिया है. बोल. बोले खाऊच्या. हॅलो दया भाऊ, सुलतानच्या माणसाला टपकाव. मग सुलतानला पण टपकाव ना. हो हो दया भाऊ. इसका यहाँ रहना इसके लिए अच्छा नहीं है. शिफ्ट करो इसको. इसका शिफ्ट करने का टाइम आ गया है. आणि विवेक साहेबांच्या मदतीनं मी आणि रॉकी जेलमधून पळालो. आणि आमचा फर्स्ट टार्गेट होता दया. जग्गू. किती केलंस रे तू रॉकीसाठी. तुझे उपकार कसे फेडू मी. काय दादा, उपकाराच्या वार्ता करून फारका नका करू. नाही जग्गू, तू परका नाहीयेस. आजपासून तू माझा आणि रॉकीचा भाऊ आहेस. दादा आइए जो दादा, बहुत नुकसान हो गया. ऐसा नुकसान होएगा तो हम रास्ते पे आ जाएंगे जी. नहीं नहीं ये नहीं चलेगा. हम क्या करेंगे. पार्टी का पैसा भी आ चुका है और पार्टी हम पर गुस्सा करता है. कितना टेंशन होता है. हाँ दादा, आई हेट टेंशन. दादा आई हेट टेंशन. फ्रेश तक आ जाएगा. वो भी देश के हर कोने से. वो तो सब ठीक है. माल कब मिलेगा. गणेश चतुर्थी. हाउ डू यू ट्रस्ट. हाउ डू यू नो. गणो, त्याला त्याच्याच भाषेत सांग.
समुद्राला विचारायचं नसतं मीठ किती मिळेल. डोंट आस्क द सी हाऊ मच सॉल्ट इट कॅन गिव्ह. ए समझी गया. निकलो. नाना शेठ शब्द देऊन खूप मोठा रेस घेतलाय. माल पकडला गेलाय. दया आणि काळे आपल्या सोबत नाही. तिकडे ऑपोजिशन वाले टपलेत आपल्याला लटकवायला. माल आणायचा कुठून आणि टाइम मध्ये डिलिव्हरी करायची कशी. मी आहे. वादळ कितीही मोठं असलं तरी डोंगराला हलवू शकत नाही. गणू प्रचाराच्या दिवशी डील झालीच पाहिजे. मला पैसा पण पाहिजे आणि पॉवर पण काम वाजलंच पाहिजे. परमिशन घेऊन ये जा. परमिशन कसली? नानांच्या रॅलीची. जा. एक काम करा ना सर, तुम्ही एक ऍप्लिकेशन द्या. त्या ऍप्लिकेशनवर नानांची सही द्या. मग मी ते ऍप्लिकेशन मॅडम कडे देतो. मॅडम ते अप्रूव्ह करतील आणि मग ती रॅली निघेल. अरे कोण आहे तुझ्या एसपी कल्पना? कोण आहे? माझ्या सिनियर आहे. अरे तुझ्या सिनियर आहे रे, माझा नाही. ए गायकवाड, त्याला सांगायचा आम्हाला नडायचं नाही. कारण जो आम्हाला नडला त्याला जमिनीत काढला. ए लायकी आहे का तुझ्या? माझी लायकी काढतोस? परमिशन पाहिजे. हे भाग पडेल. परमिशन आम्हाला प्रोटेक्शन देतो डिस्काउंट मध्ये. त्या डिस्काउंट मध्ये लाफे घे लाफे. दे दे चल. बोलशील परत? बोलशील? तुझ्या नानाला जाऊन सांग देत नाही परमिशन. हिम्मत असेल ना तर काढून दाखवा रॅली. नॅपकिन दे रे याचा. आणि आता कोणी कोणाला गाडायचं आणि कोणी कोणाशी लढायचं हे सगळं एसीपी कल्पना ठरवणार. कळलं? गायकवाड. यस मॅडम. कचरा बाहेर टाका. राणे शाणे. काय साहेब, मॅडमच्या घरी वॉशिंग मशीन नाही ना, त्यामुळे एवढं धुतलंय. अन कसं आहे ना साहेब, धुतल्यावर नाद जात्या. तुमच्यावर तर वाटले नाही. पावडर आहे ना घरी. जॅम धुतलाय रे टाकल्याला. कुठे साहेब? निकाल. तू शब्द देऊन पलटी खाऊ नको, कळलं ना? हे पैसा कसा बोलतो तू? हा कसला पैसा? तुला नानांनी जितका पैसा ठरवला तेवढाच पैसा मिळणार आहे. कळला काय? तुला कळलं काय? नाही. हे बघ, तुला जास्ती नडू नको. तो आम्हाला नडला त्याला आम्ही जमिनीत काढला. तो द्यायला मारला, खायला मारला. मारूच को. नाना 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 नाना. अरे काय गणू? नाना मारी नाखશે, બધાની મારી નાખશે. शैतान, रॉकी नाम शैतान છે. शैतान नाही शैतान. उसने दया को मार दिया. काळेला मारला त्यांनी, मला पण मारला. माझी हालत गेली. तुम्हाला पण जमिनीत काढणार तो. हा तुम्ही बघा, तोच मुलगा आहे ज्याला आपण अडकवला होता. दयाने त्याला मारायची सुपारी दिली होती जेलमध्ये. तोच मुलगा आहे त्याला सुलतानी ट्रेनिंग दिली होती. मारो, बता मारो म्हणे.
कल्पना मारे छे, रॉकी मारे छे। कोणी ट्रेनिंग दिली? सुलतानने फोन फोन बाय फोन गणू तू वाचलास नाही तर कुत्र्या तू वाचलास. हे कुत्र्या तू आहेस. तू कोणाला बोलतोस कुत्रा? बोल. नाना, रॉकी, तू मला ओळखत नशील पण मी तुला चांगलाच ओळखतो. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आता तुझी बारी. तुझ्या प्रत्येक माणसाला मारेन. मला बघायला तडपशील पण मी तुझ्या समोर एकदाच येईन, तुझी मौत बनून. बघच. अजय, रॉकीची केस आम्ही रिओपन करतोय. मला केसमध्ये खूप लूप होल्स दिसले. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल, रॉकीचं स्टेटमेंट कुठेच रेकॉर्डेड नाहीये. प्रोफेसर दिगंबर, तो माणूस त्या दिवसानंतर कुठे गेला हे कोणालाच माहिती नाही. आय मीन, व्हॉट हॅपन टू हिम? समथिंग फिशी. गायकवाड, ही केस मी मस्क्यासारखी सॉल्व्ह करेन. मला तो प्रोफेसर दिगंबर आणून द्या. येस मॅडम. डोंट वरी अजय, रॉकीला कमीत कमी शिक्षा होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू मॅडम. डोंट वरी अजय, रॉकीला कमीत कमी शिक्षा होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करू. अजयचा झाला पराजय. चाल. विद्या, अजयचा ऍक्सिडेंट झाला. मॅडम, अजयचा ऍक्सिडेंट झालाय. काय? अजय दादा आपल्यात नाही राहिला. ऑल युनिट स्टँड बाय. रॉकी, रॉकी. दादा, दादा, दादा. चल.
जियो राणा जियो आने कहे मास्टर स्ट्रोक हाँ एक भाव अप एक भाव लॉक अपने दिन आ गए ज्याने नानाचा माणसाने एका मागे एक मारला ना काका तो रॉकी होता आणि हा तोच रॉकी आहे जो संजनावर प्रेम करतो. काका त्या रात्री तो रॉकी तुम्हाला भेटायला येणार होता आणि हेच ते सरप्राईज संजना आणि राहुलने तुमच्यासाठी ठेवलं होतं. पण काळेने तुमच्या घरून त्याला पकडून नेला आणि योगायोगाने तो माझ्याच जेलमध्ये आला. काका मी भाऊ असून एक पोलीसवाला असून माझ्या बहिणीसाठी काही करू शकलो नाही कारण तुम्ही मला थांबवलं. पण रॉकीने बदला घेतला काका आणि या सगळ्यामध्ये रॉकीचा भाऊ मारला गेला. प्लीज काका आपली मदत हवी आहे त्याला. मॅम ऑल क्लिअर. प्रोफेसर सगळ्यात आधी मला तुमची माफी मागायची आहे की मी तुम्हाला इथे भेटायला बोलवलं पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. बरं त्या दिवशी जे काही घडलं ते मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. केससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मला माहितीये त्या गोष्टी आठवून तुम्हाला खूप त्रास होणार बट इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. त्या दिवशी मी सज्जनाला फोन केला होता. हा बाबा. हा कुठे आहे तू? बाबा पोलीस स्टेशन मध्ये. पोलीस स्टेशन का? काय नाही बाबा थोडा प्रॉब्लेम झाला. आता ठीक आहे सगळं. दादा आहे ना बरोबर? हो दादा आहे सोबत. तू व्यवस्थित आहेस ना? हो बाबा मी व्यवस्थित आहे. हा मग ठीक आहे हरकत नाही. तुम्हाला किती वेळ लागेल यायला? 2 तास लागतील. बरं बाबा चालेल ठेवते. हा विवेक हा काका लवकरात लवकर जरा घरी पोहोच. पण संजना म्हणाली की तसं काळजीचं काही कारण नाहीये. मी निघालो घरी पोचलो आणि पाहतो तर तुला दाखवतो फार खाऊ आता. राहुल बघ कोण आहे बघ. राहुल बोल ना माझ्याशी. राहुल राहुल बोल ना. राहुल काकी 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 काय झालं काकी? कोण आलं होतं काकी? सांग ना मला कोण आलं होतं काकी? बोल ना काकी बोल. संजना 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 बोल ना. संजना हे बघ कोण आलाय. संजना बोल ना माझ्याशी. संजना बोल ना माझ्याशी बोल ना. संजना हे बघ कोण आलाय. संजना संजना बघ कोण आलाय. संजना डोळे उघडा प्लीज. संजना हे बघ कोण आलाय. बोल ना संजना. शांत व्हा. जोपर्यंत त्या लोकांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आता जो पण असा अपराध करेल त्याला शासन मी करेन. रॉकी अजयच्या अस्थि विसर्जनासाठी कोर्टानं परवानगी दिली आहे तुला.
अरेस्ट हिम. जग्गूला अरेस्ट करा. मॅडम मी रॉकीचे सगळे गुन्हे स्वतःच्या अंगावर घ्यायला तयार आहे. बरेच खून केलेत त्याने. खूप मोठा गुन्हेगार आहे तो. जग्गू जे करायला पाहिजे ना तेच करतोय मी. ज्यावेळेला मी लहानपणी रस्त्यावरून फिरायचो ना तेव्हा सगळेजण ना माझ्याकडे चोराच्या नजरेने बघायचे, पण कोणीच मला प्रेमाने जवळ घेऊन विचारलं नाही की बाळा बाळा तुझी आई कुठे, तुझा बाबा कुठे, तुझी फॅमिली कुठे. फॅमिली का असते मला खरंच माहिती नव्हतं रे. पण या फॅमिलीला तुझी गरज आहे. रॉकी जेलमध्ये मला भेटायला येशील ना रे. चालायचं का आता? रॉकी मला माफ कर. नाही बाबा, मी तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली रे. मी बघितलं तर माझा विश्वासच बसत नव्हता आणि त्याच वेळी एका आशेने मला जगायला भाग पाडलं. पण त्या क्षणी नाना आला आणि त्याने मला शहर सोडून जायची धमकी दिली. मी घाबरलो. त्याच्या पाया पडून मी तिच्या जीवाची भीक मागितली आणि विवेकला शांत करून त्याच्या मदतीने हे शहर सोडून कुठेतरी लांब जाऊन लपून बसलो. गेली 3 वर्ष तुझी कोणीतरी वाट बघते रे.